नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे अतिक्रमण केल्याप्रकरणी परसराम जगधणे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे परसराम जगधणे आणि इतर सहकारी यांनी भूमिहीन व मागासवर्गीय असल्याने त्यांनी शासकीय गट नंबर 432/433 मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी 1 मे 2024 रोजी नांगरणी केली असता ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांनी पोलीस स्टेशनला 447/34 याप्रमाणे गुन्हा दाखल केलाय। तर यापूर्वी देऊळगाव सिद्धी येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण दिसून येत आहे, तरी त्यातील कुठल्याही अतिक्रमणधारकावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाहीये। कारण सरपंच, उपसरपंच आणि त्यांचे नातेवाईक आणि या माध्यमातून 2 पैसे मिळतात यासाठी त्यांच्यावर कार्यवाही करत नाही। गट नंबर 432 हा मुख्यमंत्री सौर ऊर्जेसाठी दिला आहे, मात्र जगधणे यांना नोटीस देताना गट नंबर 433 चा उल्लेख केलाय। तरी या जागेवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येतोय। ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करावे, तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असं जगधणे यांनी सांगितलं। नमस्कार, मी परसराम अंबादास जगधणे, राहणार देऊळगाव सिद्धी। सदर ग्रामसेवकने आमच्यावर अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर घटना नगर तालुक्यातली पहिलीची। देऊळगाव सिद्धीत आतापर्यंत बरेच जणांनी अतिक्रमण केलं, पण त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही। पण जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच पदाचा गैरवापर करून आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। संबंधित मी आता तुम्हाला सर्व दाखवतो। अतिक्रमण गट नंबर 525 मध्ये किती अतिक्रमण आहे, गावठाणमध्ये किती अतिक्रमण आहे, सदर हे दांडग्याचं अतिक्रमण आहे। याच्यातून यांना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना हप्ते भेटतात। त्याच्यामुळे त्या दुकानदारांवर, गाळेधारकांवर यांच्यावर कारवाई न करता संबंधित फक्त आम्ही भूमिहीन आहोत, मागासवर्गीय येतं, आम्ही जमीन केली त्याचा राग मनात येऊन, कारण की त्या जमिनीत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे। कारण की शासनाने सांगितलेलं आहे की हे गट खाजगी कंपनीला द्यायचे नाही, तर पण यामध्ये कलेक्टरचा आदेश आहे। पण कलेक्टरच्या आदेशाचा गट नंबर 1च आहे, पण ग्रामपंचायत 2 गट द्यायला तयार झाली। त्यात मला असा संशय आहे कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ती जमीन आम्ही ताब्यात घेतल्यामुळे त्याला त्रास होऊन त्यांनी आमच्या गुन्हे दाखल केलेले आहेत। संबंधित इथं अतिक्रमणधारक हे सरपंच, उपसरपंच यांचे पाहुणे येतं, काहींचे राजकीय संबंध येतं, याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही केली। संबंधित ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी आणि ग्रामपंचायत अधिनियम 39(1) प्रमाणे सरपंच, उपसरपंचावर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। कारण की संगत मताने ही जमीन त्यांनी लोकांना गाळे करण्यासाठी दिले, तर संगत मतातून त्याच्यातून ते व्यवहार करतात, त्यांच्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल होतात। कारण की मला असा संशय जोपर्यंत हे दुकानदार येतं त्यांच्यावर कारवाई नाही झाली, आतापर्यंत त्याला नोटीस बी नाही गेले, नोटीस गेले तर नोटिसानंतर कसलीच कारवाई नाही झाली, पण माझ्यावर आणि माझ्या सहकार्यांवर अतिक्रमणाचे 447/34 प्रमाणे गुन्हे नोंद केलेले आहे। तरी संबंधित ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी। प्रतिनिधी रफिक शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।